बाजारपेठेतील चढ उतारामुळे कांदा उत्पादक संकटात सापडलेत। योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून गेले। कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। 100 ते 110 क्विंटल कांदा माझं उत्पन्न झालेलं आहे, परंतु मला याला पिकवण्यासाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च आलेला आहे। रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अगदी लहान लेकरासारखा याचा सांभाळ केलाय आणि आज मार्केटमध्ये जर पाहायला जर गेलं तर याला 2 आणि 3 रुपये भाव भेटू राहिला। उत्पादन खर्च जर विचार केला तर 4 ते 5 रुपये प्रति किलो याला खर्च झालेला आहे उत्पादन खर्च। मग जगायचं कसं याच्यावरती शासनाने काहीतरी निर्णय घेऊन कुठंतरी शेतकऱ्याला 2 पैसे भेटतील अशा पद्धतीने याचा उपाययोजना करावा शासनाने, एवढीच विनंती राहील माझी। 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप आहे। ऑनलाईन औषध विक्री विरोधात एल्गार पुकारण्यात येतोय। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे। अखिल भारतीय औषध विक्रेते संघटना या निर्णयामुळे औषध वितरण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे देशातील सुमारे 12.50 लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आलाय। औषध व्यवसाय हा ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 अंतर्गत नियंत्रित असताना ऑनलाईन विक्रीसाठी स्पष्ट कायदेशीर चौकट नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। वीज बंद हा देशव्यापी केमिस्ट बंद आहे। ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करावा, 220चं नोटिफिकेशन रद्द करावं, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर रद्द करावा या मागण्यासाठी 12.5 लाख केमिस्ट 19च्या रात्री 12 वाजल्यापासून 20च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहील। सरकारने आमच्या मागण्या या बंद अखेर नाही दिल्या तर अखिल भारतीय औषध विक्रेता बेमुदत संपावर जाईल। नंदुरबारमध्ये उष्णतेमुळे विजेची मागणी वाढली आहे। मागणी वाढल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। वीज मागणीने तब्बल 3 कोटी युनिट्सचा टप्पा पार केलाय, तर जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।